नमस्कार, मी अमोल बागलाणे. नमस्कार. आज पैशाची कार्यशाळा या यूट्यूब चॅनलवरती आपल्यासोबत आहेत श्री आढाव साहेब. आढाव साहेब, तुमचं पूर्ण नाव परिचय द्या, जेणेकरून आपल्या प्रेक्षकाला कळेल किंवा तुमच्याबद्दल जाणून घेता येईल. माझं नाव मुकुंद मुंजाजी आढाव. मी प्रॉपर गाव माझं निळा, तो परभणी जिल्ह्यामध्ये येते, सोनपेठ तालुका. राहायला माझं लहानपणापासून परळी, त्याच्यामुळे परळी समजा. बालपणी शिक्षण कुठे झालं तुमचं? काय बालपणीचं शिक्षण माझं झालं खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई. पहिली ते 6वीपर्यंत आम्ही अंबाजोगाईला होतो. तिथं माझं खोलेश्वर विद्यालयात झालं. त्याच्यानंतर माझे वडील परळीला रुजू झाले, त्यामुळं आम्ही पूर्ण फॅमिली परळीला शिफ्ट झाली. तिथून पुढचं शिक्षण माझं सरस्वती विद्यालय परळी इथं झालं. मग 12वीपर्यंत तिथं झालं माझं मॉडर्न कॉलेजला. त्याच्यानंतर मग मी नवगण कॉलेजला BA केलं, तर सेकंड इयर पण झालं. पण त्याच्यानंतर मग D.Pharm केलं. मी D.Pharm कुठल्या कॉलेजला झालं? D.Pharm मी इथं भूम तालुक्यामध्ये केलं, गिरवलीला. राहुल बाप्पा मोठे कॉलेज आहे त्यांचं, D.Pharmacy कॉलेजला. तिथं माझं D.Pharmacy झालं. हा झाला त्यांचा शैक्षणिक प्रवास. मग तुमचं समजा तुमच्याबद्दल, शेवटी माणसाला पोट पाण्यासाठी कष्ट करावं लागतंय, काम करावं लागतंय. पहिलं जे आयुष्य आहे, शालेय जीवन, ही खूप सुखी जीवन असते. तर त्याबद्दलच्या काही आठवणी आहेत का तुमच्या शाळेमध्ये? आपण तुमचा जन्म कधीचा आहे? माझा जन्म 1974चा. 1974. मग तो काळ आणि आजच्या काळात 2024 आहे, तर काय फरक आहे आजच्या बालपणामध्ये आणि त्यावेळेच्या बालपणामध्ये? भरपूर फरक आहे, भरपूर फरक. म्हणजे त्यावेळेसचं जे बालपण होतं ते आमचं मैदानातलं म्हणता येईल. कारण आम्ही त्यावेळी सर्व जे खेळ होते ते आमचे सर्व मातीतले खेळ होते. विट्टीदांडू असो, समजा आम्ही त्यावेळी खेळणारे खो खो असेल, कबड्डी असेल, लंगडी असेल, जरी मुलीचा खेळ असला तर त्यावेळी समजा एकत्र सांगायचा भाग म्हणजे सर्व असे मैदानी किंवा मातीतले खेळ होते. आमच्या वेळेला शाळेमध्ये सुद्धा जे काही PTचे त्रास वगैरे व्हायचे, तर त्यामध्ये एक असं मलखांब, बाकी समजा कवायत, समजा 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, त्याच्यासाठीच्या अगोदर रिहर्सल ते तर आता होतं प्रत्येक शाळेत. परंतु मुलं जी आहेत ती मुलं सध्याच्याला जर मुलं तर मैदानावर खूप कमी मुलं दिसतात. कारण त्याचं प्रमाण म्हणजे वाढतं प्रमाण म्हणजे मोबाईल. आजकालचे जर आपण पाहिलं, मग तुमच्या त्या काळात तुमच्याकडे मोबाईल नव्हता का? नाही ना, त्यावेळी मोबाईल हे नव्हतेच. त्यावेळी आमच्या काळात असे टेलिफोन होते. टेलिफोन पण असे होते की जवळपास 50-50 घरामध्ये एखाद्याकडे. श्रीमंत माणसाच्या घरी टेलिफोन, श्रीमंत माणसाच्या घरी. मग त्याच्या इथं आला तर तो बोलवायला यायचा, मग समोरचा 5 मिनिट थांबून पुन्हा यायचा. आम्ही जर लावायला गेलो तर त्यावेळी ते STD सुद्धा अशी लाईन असायची, पुढे 5-10 जण थांबलेले असायचे आणि त्याच्यानंतर नंबर लागायचा. मग त्यावेळी आपण कुठेतरी ते फोन लागला तर ठीक आहे, मग त्यावेळी कुठेतरी 5-10 मिनिट बोलणं व्हायचं. त्यावेळी ॲक्च्युली म्हणजे समजा एका मिनिटाला 2-2.5 रुपयाप्रमाणे आपण. असं व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं का त्याच्यात? नाही, मोबाईलच नव्हते, ते स्मार्टफोन तर विशेष नाही, कीबोर्डचे सुद्धा नव्हते, हे आत्ता नंतर आले. मग SMS वगैरे ही सुविधा कशी चालायची का? नाही, त्यावेळी आमचा सर्व पत्रव्यवहार चांगला होता. टपाल खात्याला चांगले दिवस होते खरं म्हणजे. त्यावेळेला एक खूप मजा वाटायची. समजा आंतरदेशीय पत्र होते, साधे ते पोस्ट कार्ड होते ते, त्याच्यातनं काय आम्ही बाहेरगावी वगैरे समजा पाठवत होतो. आता प्रत्यक्ष भेटगाठ घेत होतो. फोनवर तर असं काही विषयच नसायचा. जेवढी प्रत्यक्ष भेटल्यावर जी भेट होती किंवा ओढ होते किंवा जो आनंद होतो तो आता नाही. आता काय आपण अरे ह्याला बोलायचं, लावला फोन, झालं. तसं त्यावेळी ओढ नाही की समजा पहिलं कसं होतं, एखादा माणूस आज भेटला तर पुन्हा उभे आयुष्यात भेटेल म्हणण्याची काही गॅरंटी नव्हती. कारण हा माणूस गाव सोडत नव्हता, तो माणूस गाव सोडत नव्हता. बरोबर बरोबर. मग फार तर काही समजा मोतीला किंवा काही लग्न कार्य, असे लग्न कार्यामध्ये, कोणत्या कार्यक्रमामध्ये येण्या जाण्यात कुठं भेट झाली एखादा, त्यावेळी आता साधारण सांगायचं म्हणजे त्या जुन्या काळात प्रवास पण आपण करू. त्यावेळी बसमध्ये बसत माणूस गप्प बसत नव्हता. आताचा प्रवास जर तुम्ही नीट पाहिलं तर कसं येतो, 2 शेजारी असतात, तो त्याच्या मोबाईलमध्ये आणि हा ह्याच्या मोबाईलमध्ये गुम. ते 100-150-200 किलोमीटर प्रवास करतील, पण एकमेकाला असं विचारणार की तू कुठं चालला, कोणतं गाव, काय नाही. पण त्यावेळी मात्र कसं व्हायचं, ते समोरचा ज्या प्रवासात 100-150 किलोमीटरमध्ये जवळपास त्याचा ते 3 तासाचा प्रवास असेल, त्याच्यामध्ये 2 तास गप्पामध्ये जायचे. वाटलं तर पुढच्या सीटवाल्याला मागायच्या सीटवाल्याला सीट ओळखी व्हायच्या. इथं आता शेजारची ओळख. असं अतिशय छान मुद्दा मांडला तुम्ही. किंवा पहिलं लोकांना बोलण्याची इच्छा होती, ऐकण्याची इच्छा होती, बोलणं होते. आता काय, आता प्रत्येक जण बसला आपल्या कानामध्ये आपले लावले हेडफोन, बस झाला तो त्याच्यामध्ये बिझी. अशा पद्धतीने चालतं. सध्या संपर्क कमी, लोकांचा संवाद कमी, खूप मोठा आहे.
तुमचं व्यावहारिक आयुष्य कधी चालू झालं? एक कॉलेज सुटलं, पोटा पाण्यासाठी काही काम करावं लागलं का? कसं काय? मला व्यावहारिक म्हणण्यापेक्षा मी काय केलं, सुरुवातीला एक मार्केटिंग फील्डमध्येच लागलो जॉब ला. एक त्यावेळी समजा पान मसालाच्या मार्केटिंगच्या जागा होती, त्याच्यामध्ये लागलो आणि मी त्याच्यामध्ये समजा 7-8 वर्ष काम केलं. त्यानंतर मग आमच्या घरातले सर्वजण, म्हणजे माझे वडील मेडिकल दुकानामध्येच होते कामाला, माझा छोटा भाऊ तो पण मेडिकल, त्याचा मेडिकलचाच व्यवसाय होता, चुलते वगैरे माझे सर्व मेडिकलमध्येच होते. मग त्यामुळं साहजिक होतं, घरच्याचं म्हणणं होतं मी एकटाच त्या पान मटेरियल लाईनला थोडं विरुद्ध दिशा उलाली मेडिकल आणि ते. मग त्यांनी काय केलं, माझ्या जो मधला भाऊ आहे सतीश आडव, जो आडसला आमचं मेडिकल मेडिकल, मग त्यांनी म्हणला तू ये म्हणले, मी इथले आपण ह्या मार्केटिंग करतो ना, तर आपण इकडं मेडिकल त्याच्यामध्ये एमआरशिप म्हणलो. त्यांनी आणलं आणि मग एमआरशिपमध्ये आता आहे, छान आहे, व्यवस्थित आहे. सध्या मी अल्केम लॅबोरेटरीज कंपनीमध्ये कामाला आहे. कंपनी पण खूप मोठी चांगली मल्टीनॅशनल कंपनी, सगळं काही व्यवस्थित आहे. खूप संघर्षाचा आणि चांगला काळ आहे त्यांचा सरांचा, की सर स्वतःच्या हिमतीवर, स्वतः जीवावरती त्यांनी सगळं तयार केलं आहे. मग आपल्या चॅनलचं नाव आहे पैशाची कार्यशाळा. पैशाबद्दल मराठी माणूस उदासीन असतो, किंवा त्या जीवनात 100 रुपये आले तरी त्याला फार आनंद नसतो, 100 गेले तरी फार काही दुःख नसतं. किंवा मराठी माणूस फारली एक 500 रुपये कमवतो आणि त्याचा खर्च 600 रुपये असतो. मग कुठल्या देवाला सांगायची गरज नाही की 100 रुपयाला बाहेरून कर्ज काढावं लागेल, तो त्याचं भवितव्य कर्जाच जाईल. मग तुमचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं, किंवा काय सल्ला द्याल तुम्ही, काय कसं करायला पाहिजे मॅनेजमेंट? नाही, आता त्याच्यामध्ये कसं आहे बघा, की सल्ला द्यायचं म्हणजे एकतर अगोदर आपल्याला खर्च आपला काय तो बघून आपल्याला नियोजन करावं लागेल. आपली कमाई त्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपला खर्च जर तुम्ही म्हणता तसं समजा आता 100 रुपये समोरचा 150 रुपये करत असेल तर साहजिक तो कर्ज बाजार होणार, ह्याच्यात तर काही शंका नाही. मग त्याला त्याच्या कामाचं स्वरूप बदलावं लागेल, किंवा ॲडिशनल काम करावं लागेल, किंवा जे काम करतो त्याच्यामध्ये थोडासा प्रोग्रेस करावा लागेल, किंवा आता जे चालू नवीन घडामोडी त्याच्याप्रमाणे बदल करून घ्यावा लागेल त्याच्यामध्ये. किंवा समजा एखादा घरच्यांना सुद्धा आपल्याला इन्व्हॉल्व करून घेता येईल. भरपूर आपली तर असा समज आहे की नाही आपण फक्त माणूस म्हणजे माणूस, पण असं काही नाही राहिलं. म्हणजे घरातल्या लेडीजला सुद्धा जर आपण एखादा सोर्स केला, किंवा आपला बिझनेस आहे, समजा एखादा बिझनेस आहे, आता समजा तुमचा काय बिझनेस आहे? माझं मेडिकल आहे. आता तुमचं मेडिकल आहे, तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही वहिनीला सुद्धा जर मेडिकलमध्ये आणून बसवलं, त्यांना शिकवलं, तर तुम्हाला खूप मदत होईल, की तुम्ही ॲडिशनल अजून तरी 5-10 हजार रुपये दुसरे काय ॲडिशनल कसे कमवत येतील ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालू शकता. बरोबर. आणि एकतर काय होईल, त्यासुद्धा म्हणजे हा जो मेडिकलचा व्यवसाय सांभाळण्यासाठी ते आपण सक्षम होत्याल. एक वेळ तुम्हाला त्याच्यामध्ये समजा पुढे एजन्सी असेल, किंवा साईड समजा काय एखादं सप्लाय अजून कोणतं मेडिकलमधलं करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटेल ते. बरोबर. तर प्रत्येकाचा आपला जो बिझनेस आहे, मग जॉब असेल, आता महिलांसाठी सुद्धा भरपूर जॉब आहेत, घरगुती उद्योग आहेत, शासनाचे खूप मोठे मुद्रा लोन सारखे 50,000पासूनचे असे खूप मोठे हे आहेत समजा त्यांनी दिला सुविधा, त्याचा फायदा वगैरे घेतला तर त्याच्यात वाढ होईल. आणि प्रत्येक मराठी माणसानं जर आता समजा पुणे मुंबईचाच आपला मराठी माणूस जर पाहिला तुम्ही, तर 4 जणांची फॅमिलीच्या 2 जण जॉब करतातच समजा, आणि ते व्यवस्थित करतात. आपल्यापेक्षा खर्च जास्त आहे तरी ते काय होतात, खर्च जास्त असून तो मॅनेज करतात, किंवा समजा ते त्याच्यामध्ये सक्सेस होतात बॅलन्स खर्च करून बॅलन्स पाडण्यामध्ये. आपण पण जर त्या पद्धतीनं आता आपल्याकडं पण जर समजा घरातल्या प्रत्येकानं एक्स्ट्रा मेहनत केली, किंवा ते जो व्यवसाय त्याला जर समजा एखाद्या चांगलं जो एखादा परिपक्व माणूस आहे व्यवसायामध्ये, त्याचं मार्गदर्शन घेतलं त्या व्यवसायासाठी वगैरे, तो फरक पडतो ना. मेहनत आहे, चिकाटी आहे बिझनेसमध्ये, तो होऊन जातो. आणि व्यवसाय नवीन जे मुलं आहेत तरुण, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल, की कसं स्वतःच्या पायावर उभा राहावं, जेणेकरून समजा तुमचं किती वय आता माझं 50, त्यांच्या आयुष्यातली 50 वर्ष वाचवी, तर त्यांच्यासाठी काय मोलाचा सल्ला द्याल? त्यांच्यासाठी म्हणताल तर आजच्या युवा पिढी आजची हुशार आहे. असं नाही की म्हणजे आता खूप आपल्यापेक्षा ती आपली ही जी पिढी ही खूप हुशार आहे. येणारी तर अजून त्याच्यापेक्षा आत्ताचे बारके मुलं पाहिलं तर अजून हुशार त्याच्यापेक्षा पाहिलं तर. ते त्यांनी कसं आहे की समजा एकतर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी कधी पण मोबाईलच्या आहारी न जाता समजा एखादं विशेष आपल्याकडे ध्येय ठेवायला पाहिजे. आजकाल कसं झाले जास्त करून समजा 11वी 12वी 10वीपासूनच्या विद्यार्थ्याला जास्त म्हणजे समजा सांगण्याची गरज यायला लागली की त्यांनी जर समजा त्यांचं सगळं लक्ष जर एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून जर त्याच्यात केलं तर हा जो त्यांचा काळ असतो समजा एक 9वी 10वी पासून ते 12वी फर्स्ट इयर समजा एक ग्रॅज्युएशन 15 ते 30 समजा, तर हा जो काळ आहे का त्यांनी जर त्यांचं लक्ष समजा म्हणजे अभ्यास वगैरे ह्या गोष्टीवर जर केंद्रित केलं किंवा करिअरवरती लक्ष दिलं पाहिजे, करिअरवरती जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर ते त्यांना चांगलं राहील.
नाही तर काय होतं आजकालच्या मुलांना काय झालेलं माहिती आहे का, नेमकं ह्याच वयामध्ये मुलं काय व्हायला लागले की आता ह्या वयात आता मोबाईल झाला गरजेचा, की लोकांना आता समजा ऑनलाईन अभ्यासासाठी म्हणा कशासाठी म्हणा, शेवटी मोबाईल आता 10वी 11वी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी म्हणा दिल्या जातो, आणि काय होते मुलं कळत न कळत नेमकं तिथंच कुठंतरी चुका करत चालले. असं म्हणत नाही सगळीच मुलं चालले, पण सरासरी 50-60% आपली जी पिढी ती हळूहळू मग मोबाईलची आड चालली. मग तिथं काय होतं की त्यांचं करिअरकडे दुर्लक्ष होतं, आणि पुढं फ्युचरमध्ये मग त्यांची ते 10-15 वर्ष ते रिवर्स जातात, मागे जातात असं म्हणून. म्हणजे काय होतं कुठेतरी आपल्या मनात भरलं जातं की 15 ते 30 मध्ये आपण जर प्रेम नाही केलं तर आपलं आयुष्यच वाया गेलं. आपलं व्हायचं खूप व्हायचं, मी भुगतलं ते. मी ज्यावेळी समजा मी तुम्हाला म्हणतो ना, मी एक अगोदर सुरुवातीला पान मटेरियलची मार्केटिंग केली, दिशा चुकली, त्याच्यापासून माझे जे 8-10 वर्ष वाया गेली, ते आज मला 50 वर्ष जरी झाले तर मी आज बी एमआरशिप करतो. म्हणजे मी जे आज ह्या वयामध्ये समजा कुठेतरी एखादा माझा डिफॉर्म माझ्याकडे लायसन आहे, मी जे एखादा सेटल बसून बिझनेस करायला पाहिजे, आज ह्या वयात पण मी फिरतो, त्याचं कारण म्हणजे ते 10-15 वर्ष. बरोबर. तर त्यावेळी माझे जे निर्णय चुकले, त्यावेळी मला आई वडिलांनी माझ्या सांगितलं होतं वडिलांनी वगैरे, पण ते न ऐकल्यामुळं काय झालं माझ्यावर ही वेळ आली. आज मी ह्या युवा पिढीला तेच सांगेल किंवा तुम्ही हे वर्ष वाया घालवू नका, हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कमीत कमी तुमचं शिक्षण वगैरे हे जर अगोदर कंप्लीट करून घेतलं आणि ते एका योग्य अचिव्हमेंटमध्ये जर करून घेतलं पर्सेंटेज वगैरे, तर ते पुढे फ्युचरमध्ये चांगलं आहे तुम्हाला. मग हे तुम्ही जे मला सुरुवातीला पैसे वाढवण्यासाठी काय करावं तशी परिस्थिती येणार नाही, कारण शिक्षण चांगलं असेल तर चांगल्या पगाराची नोकरी लागेल, अशी तडजोड करीत बसावं लागणार नाही किंवा कमी पैशामध्ये हे करणार लागणार नाही. असं अतिशय छान मुद्दा सरांनी दिलेला आहे. किंवा शिक्षणाला महत्त्व द्या, ज्या त्या वेळेत जे ते गोष्टी झाल्या पाहिजे. एकदा वेळ निघून गेली की पुन्हा वेळ परत आणता येत नाही. परिस्थिती फार अवघड आहे. आजची जी मुलं आहे, आता मुलींचं प्रमाण खूप कमी झालं समाजामध्ये, प्रत्येक समाजात मुलीचं प्रमाण खूप कमी झालं. आता तर मुलीकडले एवढे ह्याच्यामध्ये बघतात, मुलाकडे काय आहे, नोकरी आहे का, शिक्षण आहे का, प्रॉपर्टी आहे का, ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. तेव्हा आजच्या युवा पिढीला, मुलाला विशेष करून मुलांना तर खूप जागरूक राहणं गरजेचं आहे, आणि त्यांना एका योग्य अचिव्हमेंट 30वीपर्यंत आपलं शिक्षण वगैरे कंप्लीट करून चांगला जॉब वगैरे मिळवणं फार आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला तुम्ही. तर अजून काय सांगाल तुमच्याबद्दल, किंवा करिअरमध्ये अजून काय करता येईल? समजा मराठी माणसाला बिझनेससाठी काय आयडिया आहेत का? कारण यूट्यूबचं आपलं चॅनल आहे. काल यूट्यूबनी मला रिप्लाय दिला की सगळ्यात जास्त सर्च केणारा शब्द कुठला आहे यूट्यूबवरती, तर मराठी बिझनेस आयडिया. हो, तर ह्या विषयावर काय तुमचं म्हणणं आहे? मराठी बिझनेस आयडिया, आता त्याच्या संदर्भात सांगायचं म्हणजे आता व्यवसायाचे कसे एक 2-3 प्रकारात मोडले जातो. एक वडिलोपार्जित व्यवसाय होतो, तो मुलगा कधी सक्सेस राहतो, त्याच्यामध्ये कधी कालांतरानं वगैरे ग्रोथ होत चाललेलीच राहते. दुसरं एक असतं, जसं आता आपले तर हे व्यवसायगत म्हणत, आता समजा एखाद्या वेळेला भरपूर जणांचे असे समजा घरचे पहिलेच दुकान असेल, किराणा दुकान असेल, कपडा दुकान असेल, हे असेल, त्यांचे शिक्षण होऊन पण पुन्हा शेवटी चांगला बिझनेस असेल तर त्यालाच डेव्हलप करतात, त्यांचं काय अडचण असतं. काही जण मात्र कसं आहे की समजा शिक्षण घेऊन आता खूप इंजिनियर होतात, काय होतात, चांगले चांगले जॉब सोडून येतात. भरपूर जण असे की काही जणांनी ते सोडून शेतीमध्ये सुद्धा लक्ष केंद्रित करून शेतीमधून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न वगैरे घेतलेलं आहे. असं नाही की समजा केलेलं नाही, असे खूप उदाहरणं आपल्या यूट्यूबला तुम्ही कुठे सर्च केलं तर भरपूर जणांनी शेतीमध्ये सुद्धा चांगले प्रयोग करून चांगलं केलेलं आहे. काही जणांनी शून्यातनं समजा विश्वास, आता समजा काही जणांचे इंजिनियर होणं, तर माझे 1-2 मित्र पण आहेत, त्यांनी साध्या एका वेपर्सच्या ह्याच्यापासून सुरुवात केली. त्यांचं भांडवलच होतं जसे 15-1 हजारापर्यंत होतं, तिथून केलं. पण आज त्यांचं भांडवल वगैरे आज जवळपास म्हणजे खूप जागी. आता आपल्या इथं वडवणीमध्ये बघितलं तर ढोलेची उडा आहे. समजा बिझनेस छोटा का मोठा हा विषय नाही, त्याला जर सुरुवात एक रोपटं जर जास्त सुरुवातीचं त्याचं वाढवायचं कसं आपल्यावर डिपेंड येते. तसं आपण जर एखादं ध्येय मनात ठेवून जर एखादं काम केलं तर सक्सेस होऊ शकतो. फक्त त्याच्यामधले प्रामाणिकपणा, चिकाटी हे गरजेचं असतं धंद्यासाठी. तुमच्या कौटुंबिक सांगा, तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न झालं बघा इसवी 2000 मध्ये लग्न झालं. माझी 24 वर्षापूर्वी. हो, माझी सासरवाडी इकडली रेतू उमरगाव म्हणून गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये, जळकोट तालुका, नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. तिचं शिक्षण त्यावेळी जुन्या काळात लग्न झालं होतं, तर त्यावेळी समजा ते 9वी झाल्यानंतर शिक्षण झालं असेल, त्यावेळी लग्न झालं होतं त्याचं. त्यावेळी
ग्रामीणमधूनच होतं असं म्हणजे ग्रामीणमधली मुलगी केली ती. एवढं सांगण्याचं कारण का ती ग्रामीण किंवा शिक्षण वगैरे, तर ते आल्यानंतर पहिले आम्ही 8-10 वर्ष असा संसार केला. पण तिला असं वाटायचं की आता माझं तर काय, मी पहिल्यापासून खूप जेव्हा मार्केटिंग जेव्हा फिरस्ती गाव केली, खूप महाराष्ट्रात खूप ठिकाणी राहिलो, मग माझं काय किरायाच्या ह्याच्यात राहिलो. मग त्यावेळी तिला त्या अडचणी जाणवायच्या येताना संसारामध्ये पैसे, कारण दरवेळेला शाळा, मुलांचे शिक्षण दरवेळेला गावगाव बदलत राहणं. मग तिची ओढ होती मला काहीतरी करायची, तिला पण असं वाटायचं. मग तिला अगोदर काय आता लेडीचे ज्याचे स्वप्न काय असायचं, शिलाई मशीन कर. मग शिलाई मशीन ठीक आहे, मग क्लास लावा बोललं. त्याचे क्लास लावायला गेल्यानंतर एक बीडमध्ये जनशिक्षण संस्था म्हणून आहे, ते त्यांनी केले. त्या संस्थेमध्ये केल्यानंतर काय झालं, तिथं पार्लरचा होता. मग तिने काय केलं, मला अगोदर तर इन्व्हेस्टमेंट करायला लावली. ते शिलाई मशीनचं केला, त्याच्यात 17-18 हजार रुपयाचे मला एक पिको फॉलची आणि एक आपली रेग्युलर शिलाईची मशीन घ्यायला लावली, सर्व घ्यायला लावलं तिनं. प्रॅक्टिसला लगेच मला काम यायला आली म्हणून इन्व्हेस्टमेंट करायला लावली. आणि ती म्हणली मला आता हे नको. तिची तर सुरुवात पण केली नाही. आणि मग तिने सांगितलं मला पार्लरचं करायचं. म्हणलं ठीक आहे, पार्लरचं काय हरकत नाही, कर म्हटलं पार्लरचं. मग पुन्हा पार्लरचं लावलं त्या जनशिक्षण संस्थेमध्ये, ते केला. त्याच्यानंतर मग एक प्रोफेशनल आयडिया यावी, बिझनेस कसा असतो. आता हे झालं फक्त एक शिक्षण, त्यांनी एक इंट्रोडक्शन करून दिली ती फक्त याची. परंतु आपण खराब पार्लर जर ज्यावेळी चालू करू त्यावेळी समजा कस्टमर ओळखणं, किंवा समजा ते काय असतं काय नाही, त्यांच्या अपेक्षा वगैरे कशा, म्हणजे समजा थ्रेडिंग आहे म्हणा, समजा त्यांचे फेशियल वगैरे काय असेल ते लेडीज म्हणलं त्यांचे, तर ते त्याची अजून थोडी डीपमध्ये जावी. कारण इथं शिक्षण बी कमी होतं आणि एकतर शहरी अनुभव बी नव्हता तेवढा. मग त्याच्यामुळं मी अजून एका ठिकाणी तिला एक 15,000 रुपये भरून 6 महिन्याचा कोर्स करायला होता. तिथून झालं केलं. आणि मग पार्लर वगैरे टाकलं मी. आता सध्याच्याला आमचं इथं आहे मित्रनगरमध्ये नंदिनी ब्युटी पार्लर म्हणून आमचं पार्लर आहे तिचं. आणि मग सुरुवातीला 1-2 वर्षात बघता बघता आज जवळपास 10-12 वर्ष झाली ती. समजा पार्लरतून 10-1 वर्ष झाले. आज जवळपास ती स्वतःच्या त्याच्यावर 15 ते 20 हजार रुपये महिना कमवते. तर आज ज्यावेळी माझे मित्र मला भेटतात त्यावेळी त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. अरे ते म्हणतात, राजू वहिनी तू काय करून टाकलं. आज तिला समजा स्कूटी येते, समजा 4 व्हीलर येते, समजा ती गोष्टी सगळ्या हँडल करते. ज्यावेळी ती लग्न झालं त्यावेळेला कधी वाटलं नसेल की आपण कधी एका दिवशी समजा स्कूटी चालवू किंवा आपण एखादं पार्लर. आज त्याची ती म्हणजे तिच्या पायावर स्वतः उभी, म्हणजे मला भले समजा काहीतरीच हे नसेल पण तिला तिची ती स्वतः आता कमवते. आणि खूप तिने चांगलं माझ्या जीवनामध्ये खूप चांगली साथ दिली. आणि तिचं एक कुठंतरी मला खूप हे होतं. एक रॅपिड फायर राऊंड घेऊया, की पैसा महत्वाचा की ज्ञान महत्वाचं? नाही सर, ज्ञान तर महत्त्वाचंच आहे सर. ज्ञान असेल तरच पैसा नाही. अगोदर पैसा नाही, अगोदर ज्ञान आहे. आपण जीवनाची सुरुवातच आपण ज्ञान घेण्यापासूनच करतो. ज्यावेळी समजा शिक्षण घेतो त्यावेळी ज्ञानच घेतो आपण. पैसा ज्ञान आलं तर पुढं पैसा आहेच नाही. पैसा महत्वाचा की वेळ महत्वाची? सर त्याच्यामध्ये जर म्हणताल तर आपल्याकडं मी अगोदर महत्त्व वेळेला देईल. अगोदर जर आपण जर समजा प्रत्येक गोष्ट मग म्हणलं तसं जर वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या तर पैसा आहेच. पैसा हा अंतिम येतो आपल्याकडं. जसं ज्ञान म्हणलं किंवा जसं समजा वेळ जर सगळं आपण जर योग्य वेळी योग्य सगळे निर्णय घेतले किंवा योग्य वेळी आपण योग्य शिक्षण कंप्लीट केलं किंवा समजा योग्य वेळी एखादा आपण समजा व्यवसाय उभा केला तर पैसा हा नंतर येणारच आहे. कारण पैसा असून वेळ आणता येत नाही, वेळेपासून नंतर पैसा येतो असं माझं मत आहे वैयक्तिक. लास्ट, पैसा महत्वाचा की शरीर महत्वाचं? शरीर महत्वाचं सर. शरीर आहे तरच पैसा आहे. तुमच्या जेवढे प्रश्न त्याच्यात पैसा हा ॲटोमॅटिक येणार सर. पैशाचा विषयच आहे सगळ्या गोष्टी. शरीर महत्वाचं, शरीर आहे तर पैसा. आज हे बघा मी सदृढ आहे म्हणून आज 50व्या वर्षी काम करतो. आज जर मी जर समजा 50व्या वर्षी कुठंतरी समजा आजारी हात पाय गाडून बसतो तर पैसा कसा येईल? त्याच्यामुळं पैसा नाही, अगोदर शरीर महत्वाचं. शेवटचा प्रश्न, कौटुंबिक वातावरण चांगलं राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपल्या कुटुंबामध्ये चांगला संवाद राहिला पाहिजे, बोलणं राहिलं पाहिजे, तर त्याच्याबद्दल थोडासा प्रकाश टाका. त्याच्याबद्दल म्हणजे पाहता आम्ही 3 जण भाऊ, आमचे भाऊ जर म्हणतो माझे, आम्ही 3 जण भाऊ. एक मी सगळ्यात मोठा, 2 नंबरचा माझा भाऊ आमचा आडसला आहे. त्यांचं मेडिकल व्यवसाय वैद्यनाथ मेडिकल म्हणून आडसला आहे. 3 नंबरचा जो भाऊ तो आनंद ताडाव, तो आता इथं बीडलाच राहत होतो. पण इथंच अगोदर त्यांनी प्रायव्हेट मेडिकलवर काम करत होता. आत्ता त्यांनी गेल्या महिन्यापासून त्याने कंपनी जॉईन केली त्यांनी पण. तर सांगायचा भाग कसा होता की आता आम्ही 3 जण भाऊ. आता 3 जण आम्हाला काही वडिलोपार्जित जमीन वगैरे काही हे नव्हती.
परंतु मी मोठा असल्यामुळे त्या दोघाला कधी कुठं काय झालं तर मी फक्त काय करतो, मी संवाद साधतो. आज त्यांच्या म्हणजे त्यांच्या बायका असो किंवा आम्ही भाऊ भाऊ असो, आमचा कुठला छोटासा कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतो. किंवा आमच्या आता परळीला एखादं लग्न आहे तरी आम्ही सगळेजण मिळून एकत्रच जातो तिथं. किंवा आम्हाला समजा एखादा वार्षिक इयरली टूर करायचा, समजा एखादं कोकणात जायचं काय फिरायचं, तर आम्ही काय करतो, मी लगेच दोन्ही भावाला सांगतो, दोन्ही भावाला सोबत घेऊनच आम्ही एखादा फॅमिली टूर करतो. तर याच्यामुळे काय होतं की आमच्या तिघांमध्ये जेवढं कम्युनिकेशन आहे भावाभावात, त्याच्यामुळे काय झालं, त्या तीन ती जी जावा आहेत त्यांच्यात पण तेवढंच कम्युनिकेशन. आणि ॲटोमॅटिक जे माझ्या भावाचे पोर आहे ते अडसाळाचे ते आले तर त्यांच्यावर बी तेवढंच, म्हणजे आमच्या घरचं तेवढाच जीव किंवा त्यांच्या घरचं माझ्या लेकरावर तेवढंच एक. हे सर्व मला असं वाटतं की आपला चांगला संवाद असल्यामुळे, कारण मी भरपूर घरं बघतो की भाऊ भाऊ आता एकमेकाला बोलत नाहीत, बघायला तयार नसतात, काही नसतात. त्या गोष्टीला आपण संवादामुळं आपण हे करू शकतो, दूर होऊ शकतो. संवाद असेल तर वादविवाद नसतात, वातावरण आनंदी असतं. छोटे मोठे एखादा आता 1 मे झाला, 1 मेला आता जवळपास आमच्या घरात 3-4 जणांचे रिझल्ट लागले. भले ते शाळेचे रिझल्ट असेल पण सारखं लगेच आमचा फॅमिलीचा ग्रुपच आहे व्हॉट्सअपला. लगेच म्हणजे काय होतं, मला एवढे पडले, मला तेवढे पडले, भले आता ते पर्सेंटेज दिसत बी नाहीत, ती खुशी आनंद आम्ही जवळपास आमची 14-15 जणांची फॅमिली म्हणून एकत्र सेलिब्रेट करतो. चालेल, आपण कार्यक्रमाचा समारोप करूया. तर तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आम्हाला छोटं. तर मी याच्यामध्ये नवीन गोष्ट ऍड केली यापुढे, किंवा मी स्वतः वाचलेली पुस्तकं मी ज्यांचा इंटरव्ह्यू घेतोय त्यांना देतोय. हे मी 100% पूर्ण पुस्तक वाचले, प्रेक्षकांना मी दाखवतो. जेणेकरून कसं आहे, मी लोकांना सांगतोय तर मी बी वाचलं पाहिजे. तर अतिशय सुंदर पुस्तक आहे मिरेकल मॉर्निंग. द मिरेकल मॉर्निंग. तर पहाटेच्या चमत्कार अनुभव, सकाळी लवकर उठा. चल, थँक्यू, धन्यवाद.